खरं तर संगीताने संपूर्ण मन हे भारावून टाकणारे आमच्या ताई भारत मातेच्या खऱ्या अर्थाने एक अंश आहेत आणि हाच अंश प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. फक्त त्याला एक चांगली फुंकार देणारे ओक सारखे पिता मिळाले पाहिजेत आणि या आनंदगडावरती भक्ती सागरामध्ये भगवंताची साधना करण्याचा योग भगवान बाबांच्या पूज्य अशा या भूमीवरती त्यांना मिळाला हे त्यांचंही मला वाटतंय परमभाग्य आहे. आपल्या सगळ्या साधू संतांच्या वारकऱ्यांच्या मध्ये अनेक साधक येतात गाऊन जातात, पण आजचं जे काही गायन झालेलं आहे मला वाटतंय आत्मा आणि परमात्मा याच्याशी जोडण्यासाठी जो काही संवाद असतो तो संवाद आदरणीय ताईंनी करून दिलेला आहे आणि तो संवाद हृदयाशी ज्यावेळेस भक्तीने तल्लीन होतो माणूस, ती तल्लीनता या सगळ्यांच्या हृदयामध्ये आली आणि आदरणीय भगवान बाबांचा आशीर्वाद आम्हा सगळ्या भक्तांवरती आहे, आपल्यावरती सुद्धा आहे आणि इथून पुढे सुद्धा राहील. आणि या पुढे सुद्धा मला वाटतंय जशा पद्धतीने भागवताचार्याने उल्लेख केला, भगवान बाबांचं नाव केवळ जालना जिल्हा महाराष्ट्र नाही तर देशभरामध्ये आहे. म्हणजे कधी तामिळनाडूमध्ये नाव निघतं, कधी उत्तर प्रदेशमध्ये नाव निघतं, कधी आसाममध्ये. भगवान बाबांनी धर्म आणि देशासाठी एवढा प्रवास केलेला आहे. भक्ती मार्गाबरोबर देश आणि धर्म जोडण्याचं काम, जसं स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात की जर या ध्येयाकडून देवाकडे जाताना मध्ये एक देशाचं स्थान लागतं, ते ठिकाण आपण थांबलं पाहिजे. आणि ते प्रत्यक्ष सावरकरांचं जीवन खऱ्या अर्थाने कोण जगलं असते तर परमपूजनीय आमचे बाबा जगलेले. की या ठिकाणी पाहतो गडावरती हजारो वर्षापासून उपेक्षित ज्या समाजाला बाजूला ठेवलं, ती आमची चूक आता दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे. जाती पंथ मध्ये विभागले गेलेला समाज हा एकत्र करण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे आणि भगवान बाबांनी ती खऱ्या अर्थाने सुरुवात या गडापासून केलेली आहे. त्याच्यामुळे लहुजी सारखं तीर्थ उभा राहतं. आता ज्यांनी खऱ्या अर्थाने पाऊण देशावरती राज्य केलं अशा माता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिजन्म शताब्दी वर्ष आहे. संपूर्ण देशभरामध्ये आजही एक 3 व्याख्यानं आपण जिल्ह्यामध्ये आयोजित